प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 19 डिसेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात. आता बघा प्रेक्षकांनो, हे सुभेदार आता परदार्जिने झालेत. म्हणजे ही कल्पना आणि पूर्णाजी आता हे 100% स्वतःचं नुकसान करून घेणार आहेत. सुरुवातीला त्यांनी दाखवलंय अर्जुन आणि सायली रात्री झोप त्यांना येत नाहीये दोघांना, आणि दोघंही एकमेकाच्या आठवणीत आहेत. आता हा विरह अधूनमधून आपल्यालाही सहन करावा लागणार आहे या दोघांच्या सोबत. अर्जुनने सायलीची साडी हातात घेतली आहे आणि त्याला सगळं आठवतंय की ही साडी आत्ता दिवाळीला घेतली होती सायलीसाठी, आणि सायली या साडीमध्ये खूप गोड दिसत होती. हे सगळे क्षण एकमेकांसोबत घालवलेले त्यांना आठवत आहे. आणि आता या सायलीला सुद्धा एक्झॅक्टली असंच काहीसं होतंय. सायली पण अर्जुनची आठवण काढून काढून रडतीये बिचारी. काय ना प्रेक्षकांनो, आता या दोघांचा विरह आहे खरा, पण आता तो आपल्याला सहन करायचा आहे या दोघांपेक्षा जास्ती, असं म्हणायला काही हरकत नाहीये. जे मी तुम्हाला आत्ताच बोलले, तर आता यांना एकमेकांचं लग्न आठवतंय, सगळं आठवतंय. पण फायनली चांगलं एक झालं म्हणजे या सगळ्यांनी आज कपडे बदलले बाबा. नाहीतर 5-7 दिवसापासून एकाच कपड्यात होते बिचारे. यांचा एक दिवस म्हणजे आपला एक आठवडा असंच आहे. तर अर्जुन आणि सायली यांनी एकमेकांचे फ्रेंड्स मून वगैरे ते हनीमूनला गेले होते ना, ते सगळे क्षण आठवलेत. आता सायली एक ग्लास घेते पाण्याचा, पाणी प्यायला लागते, तर तिला असं वाटतं घरी अजून कोणीच जेवलं नसेल. ती मनात विचार करतेय अर्जुन सर जेवले की नाही याचं त्यांनी उत्तरच दिलं नाही, म्हणजे ते नक्की उपाशी असणार. घरी अजून कोणीही जेवलेलं नसणार आहे. आणि पूर्णाजींना तर गोळ्या घ्यायच्या असतील ना, त्याही त्यांनी घेतल्या नाही. तर आता सायली या विचाराने बिचारी खूप तगमग झाली आहे. आणि इकडे पूर्णाजीची अवस्था काही फारशी बरी नाहीये. आता पूर्णाजीचा सुद्धा मध्येच त्यांनी फ्लॅश केलाय फोटो, आणि आता हा अर्जुन त्या सायलीच्या साडीला असं घट्ट धरून तसाच झोपी जातो बिचारा. छानच दाखवत आहे ते प्रेक्षकांनो. मी तुम्हाला हे सारखं सारखं सांगेल, कारण आता ह्या दोघांचा विरह, मग यांचे चोरून चोरून भेटणं, हे सगळं बघायला मजा येणार आहे. पण प्रेक्षकांनो, या सगळ्यामध्ये आपण विसरून नाही जायला पाहिजे की प्रिया या सगळ्यांपेक्षा जास्ती बुद्धिमान त्यांनी दाखवलेली आहे. म्हणजे सगळे मठ्ठ, आणि काय ती प्रिया यांच्या घरात एकटी हुशार. आता बघा प्रेक्षकांनो, मला वाटलंच होतं प्रियाच्या सीन मध्ये ते एंगेज करतील, पण ठीक आहे, छान दाखवलंय त्यांनी. आता ही सुमन येते प्रतिमात्याजवळ. प्रतिमात्याला म्हणते, वहिनी अहो नाश्त्यामध्ये तुम्ही काही खाल्लं नाही. प्रतिमात्या म्हणतात, मला भूक नाहीये सुमन. नागराज म्हणतो, अगं वहिनी असं करून कसं चालेल, सकाळी दादा पुण्याला गेला तेव्हा त्याने मला सांगितलं. ए सुमन, तुला पण बोलला ना ग दादा, वहिनीची काळजी घे म्हणून व्यवस्थित. आता या प्रतिमात्या काहीच बोलत नसतात, त्यांना आलेलं असतं टेन्शन. आता ही सुमन म्हणते, नाही वहिनी, त्यांनी काही सांगितलं नसेल तरी तुम्हाला काय हवं नको ते आम्हीच बघायला हवं ना, तुम्ही कुठे मागता स्वतःहून काही. सुमन बिचारी काळजीने विचारपूस करतीये, पण आता प्रिया या गोष्टीचा कसा फायदा घेते बघा. प्रिया म्हणते, अगं मला माहितीये का की आईला काय हवंय. तिला खायला प्यायला काही नसलं तरी चालतं, पण तिला मला असं वाटतं की पूर्णाजी आणि मामी ठीक आहे का हे स्वतः जाऊन बघायचंय. हो नाही. मग लगेच प्रतिमात्या म्हणतात, खरंच जाऊया का आपण. मग नागराज म्हणतो, आपण तर काल दिवसभर तिथेच होतो वहिनी, मग आता जाऊन काय होणार आहे. त्यांचं दुःख एवढं प्रचंड आहे ना की अजून तू तिथे जाऊन त्यांचं दुःख थोडीच हलकं होणार आहे. प्रिया म्हणते, अहो काका, पण सायलीने तिथे असे रंग उधळलेत ना जे मला माहिती होते. बिच्चारी मामी फार कोलमडून पडलीये हो. पूर्णाजी आहे स्ट्रॉंग, पण सायलीने जे दुःख दिले ना ते कसं काय कोणी सहन करू शकेल. प्रतिमात्या काहीच बोलत नाही, आता शांत बसलेल्या असतात. या सुमनताई म्हणतात, वहिनी मला असं वाटतं तुम्ही कल्पनाताईंना व्हिडिओ कॉल करता का. मग आता या प्रतिमात्या म्हणतात, हो चालेल ना सुमन. पण लगेच प्रिया म्हणते, नाही नाही, पण कॉलवर बोलून कसं काय समाधान होईल आई तुझं. नाही म्हणजे तू प्रत्यक्ष गेलीस तर सगळ्या सुभेदारांना तू धीर देऊ शकशील ना, तुला स्वतःला जावं लागेल ना आई. एक काम करते, मी तुला घेऊन जाते हा तिथे. पण आता सुमन म्हणते, अगं तन्वी, मला नाही वाटत की तू आता तिथे जाणं योग्य आहे. नाही म्हणजे ते कॉन्ट्रॅक्ट वगैरे दाखवलंयस तू सगळ्यांना, यात काही तू चूक नाही केलीस, पण तू त्या घरापासून दूरच राहायला हवंस असं मला वाटतंय. आता सुमन जेव्हा असं बोलते ना प्रेक्षकांनो, प्रियाचा लगेच चेहरा उतरतो बरं का. पण आता नागराज माती खातो. तो काय म्हणतो पहा, तो म्हणतो, काय योगायोग आहे ना. नाही म्हणजे त्या अस्मिताच्या खोलीचा AC बंद काय पडला, आणि
त्या अस्मिताने आपल्या तन्वीला त्या अर्जुनच्या खोलीत काय नेलं आणि या दोघींनीही अर्जुनच्या रूममध्ये बसल्या, हक्काने बसल्या आणि त्यातल्या त्यात त्या अस्मिताने हक्काने कपाट काय उघडलं आणि त्या कपाटात सगळं सत्य समोर आलं. तन्वीला फाईल मिळाली. किती योगायोग झाला ना. आणि म्हणतात ना, खोटेपणा कधी ना कधी उघडकीस येतो. तो असा उघडकीला आला. आता बघा प्रेक्षकांनो, हा जणू काही असं रिअलाइज करून देतो प्रतिमात्याला जसं काही प्रियाने हा पूर्ण प्लॅन केला होता. आता प्रिया म्हणते, मला ना खूप कसं तरी होतंय गाई, म्हणजे हा खोटेपणा कधी ना कधी उघडकीला येणारच होता, पण आई मला तिथे जावंसं वाटतंय ग. हवं तर मी घेऊन जाते तुला आई तिथे. मी नाही येणार घराच्या आत. मी दुरूनच बघेल सगळ्यांना आणि तशीच परत येईल. आता या प्रतिमात्या लगेच म्हणतात, हो हरकत नाहीये. त्यामुळे प्रियाचा पचका होतो. आता प्रिया नागराजला खुणवते की तुम्ही काहीतरी बोला ना. बरं, नागराजला काय बोलायचं ते बरोबर सुचलंय प्रेक्षकांनो. हे जास्ती नवल वाटलं मला. आता लगेच नागराज त्या प्रियाची खुणवलेलं ओळखतो आणि लगेच म्हणतो, का नाही जाणार तू तन्वी? अगं तू हक्काने आज जा. तुझ्यामुळे थोडीच काही झालंय. अगं त्या सायली आणि अर्जुनमुळे ते सगळं झालंय. तुझं मन किती स्वच्छ आहे तन्वी. अगं उलट तू सुभेदारांची किती मोठ्या संकटातून सुटका केली आहेस तू. तुला पूर्ण अधिकार आहे सुभेदारांच्या घरात जाण्याचा. तू जा, बिंदास जा. लगेच सुमन म्हणते, अरे हो की, हे तर माझ्या लक्षातच नाही आलं. मी उगाचच अडवत होते तन्वीला. मग लगेच प्रिया झुकतं माप घेते घरच्यांचं आणि म्हणते, आई चल ना, आपण जाऊया ना तिथे. प्रेक्षकांनो, जसं तुमच्या मनात प्रश्न आला ना, तसं माझ्याही मनात प्रश्न आला होता की या प्रियाचं लग्न आता अर्जुनशी लावता का. पण काय ना प्रेक्षकांनो, ते करतील कदाचित प्रयत्न असं मला वाटतंय आता. पण मला नाही वाटत की अर्जुन प्रियाशी लग्न करेल. मे बी कदाचित तेव्हाच तन्वीचं सत्य ते रिव्हील करतील असा एक माझा अंदाज आहे. आता तुम्हाला काय वाटतं मालिका बघून बघून ते मला तुम्ही कमेंट्सद्वारे कळवतच असता. आणि प्रेक्षकांनो, काल तुम्ही दिलेल्या कमेंट्सबद्दल खूप खूप आभार. खूपच छान वाटलं मला कालच्या कमेंट्स वाचून. मी तुम्हाला सांगू शकत नाही, खूप भारावून गेले होते मी. तर आता आपल्या मालिकेचा रिव्ह्यू पुढे ऐकूयात. आता ही सायली काम करत असते तेव्हा कुसुम तिला म्हणते, काय ग सायली, अगं तू कशाला ही सगळी कामं करतेयस? अगं तुला सध्या मनशांतीची गरज आहे. तुझी अवस्था बघ सायली, काय गरज आहे तुला हे सगळे कामं करायची? सायली म्हणते, असं काय करते कुसुमताई? अगं गरज आहे ग. अगं मला खूप गरज आहे. माझा हात थांबला ना तर माझ्या डोक्यातले विचार मला त्रास देतील का? अगं कुसुमताई, हे कसे असतील? आईंचा माझ्यावरचा राग कमी झाला असेल का? आणि आईंनी माझ्याशी खरंच कायमचे संबंध तोडले का ग? पूर्णाजींना मला कधी भेटता येईल? मधुभाऊ माझ्यासोबत पूर्वीसारखे कधी बोलतील ग? अगं कुसुमताई, एक ना अनेक प्रश्न माझ्या मनामध्ये येत आहेत ग. माझ्या मनातलं प्रेम मला बोलून दाखवायची संधी मिळेल की नाही ग कुसुमताई? माझं प्रेम, माझं लग्न, संसार संपलं का ग सगळं कुसुमताई? अगं मला तर कळतच नाहीये. हे असे अनेक विचार माझ्या डोक्यात येत आहे ग. मी काय करू? प्रेक्षकांनो, सायलीच्या मनात जेवढे असंख्य प्रश्न आहेत त्यापेक्षा जास्ती प्रश्न आपल्या मनात येत नाही का? पण सायलीला आता तिच्या ह्या प्रश्नाची उत्तरं केव्हा मिळत आहेत ते बघत राहूया. आता कुसुम म्हणते, अगं सायली, पण त्यासाठी तुला ही सगळी कामं करायची गरज नाहीये. अगं सायली, जरा शांत हो बेटा. असे वेडेवाकडे विचार नको आणूस मनामध्ये. कशाला करतेस ही सगळी कामं? मी करेल ही सगळी कामं. सायली म्हणते, अगं असं काय करतेस कुसुमताई? हेच करायचा प्रयत्न करतेय ग. ही सगळी कामं करून माझ्या मनातला विचार थांबवता येतो की नाही हाच विचार करतेय ग मी. मग आता ती पुन्हा एकदा कसल्या तरी कामाला लागते आणि आता या कुसुमला मात्र तिची अवस्था बघवत नाहीये. खूपच भयंकर अवस्था झाली आहे बिचाऱ्या सायलीची. खरंच प्रेक्षकांनो, या जगामध्ये चोर सोडून संन्याशाला सुळी आहे म्हणतात ना, ते अगदी खरं आहे. आता पहा, हे सगळे सुद्धा अगदी त्याच टेन्शनमध्ये सगळे बसलेत खरे टेबलवर चहा कॉफी घ्यायला, पण कोणाचं चित्त थाऱ्यावर नाहीये. कालचा प्रसंग प्रत्येकाच्या डोळ्यासमोरून जातच नाहीये असं त्यांनी छान व्हिज्युअलाइज केलंय. आता अर्जुन येतो पहाटे पहाटे सकाळी उठून खाली आणि आता मात्र त्याच्या नजरा इकडे तिकडे सायलीला शोधायला लागतात. सायली आहे का, कुठे दिसते का, असे एक केविलवाणा प्रयत्न अर्जुन करतोय. आता बघा, चैतन्य म्हणतो, अर्जुन अरे तू तयार नाही झालास का? अरे आपल्याला साळवींसोबत मीटिंग होती ना. आता अर्जुन चैतन्यकडे अगदी ब्लँक अशा नजरेनं बघतो. जणू काही त्याला समजलंच नाहीये चैतन्य काय बोललाय.
आता तो काहीच उत्तर देत नाही चैतन्याला, नुसतं इकडे तिकडे बघायला लागतो. आणि पहा प्रेक्षकांनो, त्याच्या समोर आता सायलीच्या फोटोचा तो कॉफी मग ठेवलेला आहे. आता बघा पुढे काय घडतंय प्रसंगात या. आता बघा मधुभाऊंना काळजी वाटते सायलीची, म्हणजे एकामागोमाग एक असे त्यांनी सीन दाखवलेत. मधुभाऊ बाहेरनं आले छतपावली करून आणि आता या कुसुमला विचारतात, कुठे आहे ग ती? कुसुम म्हणते, मधुभाऊ आतमध्येच आहे. अहो पण तुम्ही तिच्याशी बोलता का एकदा? मला ना तिची अवस्था नाही बघवते हो मधुभाऊ. आता मधुभाऊ पुढे काही बोलणार तेवढ्यात सायली येते तिथे आणि पाणी घेऊन येते. पाणी नाही, बहुतेक चहा आणलाय तिने, पेल्यात आणलाय फुलपात्रामध्ये. आता ते फुलपात्र तिने या कुसुमच्या हातात दिलंय आणि मग मधुभाऊनी कुसुमच्या हातातनं ते फुलपात्र घेऊन प्यायचा प्रयत्न केलाय चहा, पण तो चहा नसून ती कॉफी असते. कारण कुसुम म्हणते, अगं सायली, अगं आपण तिघं चहा घेतो ग, अगं तू तुझ्या सासरच्या सवयीप्रमाणे इथे कॉफी केली आहेस. पण प्रेक्षकांनो, मी एक विचार म्हणजे सांगू का, कुसुमला मुळात कॉफी आवडतच नाही, मग कुसुमने कॉफी विकत का आणली असेल हा प्रश्न माझ्या मनात आधी आला. म्हणजे ती बिचारी एकटीच राहते ना, ती कशाला कॉफी आणेल? असो, जावायला आवडते म्हणून आणली असेल म्हणा, आपण आपलं मनाला समजून घ्यायचं. तर आता म्हणजे एवढ्या बारीक सारीक गोष्टींचा विचार केला तर वेडं होऊ आपण. असो, पण आता हा अर्जुन त्या कॉफीच्या मगकडे असा सारखा बघत असतो. अश्विन म्हणतो, दादा कॉफी पिऊन घे ना. अर्जुन म्हणतो, नकोय मला कॉफी. विमल म्हणते, दादा नाश्ता देऊ का मग आधी? आता अर्जुन म्हणतो, मला कधीच काहीच नकोय, मी कॉफी पण आता कधीच पिणार नाही, आजपासनं मी कॉफी सोडली, असं म्हणतो तो. आणि त्या कॉफीच्या मगाकडे खूप वेळ बघत राहतो. ते सायलीच्या फोटोचा मग आहे ना तो, आमच्याकडे पण आम्ही असे मग तयार केले तर प्रेक्षकांनो, असे मग भेटवस्तू द्यायला खूप छान वाटतात प्रेक्षकांनो. पण असो, आता अर्जुनच्या मनाची अवस्था कोणालाच कळत नाहीये. कमीत कमी ना प्रेक्षकांनो, मी काल पण म्हटलं होतं तुम्हाला, ऍटलिस्ट बायकांना सहानुभूती मिळते पण पुरुषाच्या मनाचा कोणीही विचार करत नाही. म्हणजे असं खूप रेअर केसेसमध्ये होतं. बिचारा अर्जुन, मला तर फार कीव येते आज अर्जुनची. अस्मिता म्हणते, उगाच टोक गाठायचं हे अर्जुनला बरोबर कळतं. पूर्णाजी अर्जुनला टोमणा मारत म्हणतात, नको पिऊ देऊ ग त्याला ती कॉफी. नाही म्हणजे ही कॉफी आणि ती मुलगी त्याच्या आयुष्यात नसली ना तेच बरं आहे. एकामुळे त्याची प्रकृती सुधारेल आणि दुसऱ्यामुळे त्याचं मनस्वास्थ्य चांगलं राहील. आता अस्मिता लगेच पूर्णाजीच्या होला हो करत म्हणते, बरोबरच आहे तुझं पूर्णाजी. अस्मिताला काय प्रेक्षकांनो मजाच येते यांच्या अख्ख्या फॅमिलीमध्ये. ती अस्मिता काय, ती फारच जरा विचित्रच दाखवली बाबा. आता हे मधुभाऊ चहा पितात आणि कुसुमला म्हणतात, कुसुम मी जरा बाहेर जाऊन येतो, दुपारच्या जेवणापर्यंत येईल. आता मला एखादा नवीन वकील शोधायला हवा ना, मी जरा आलोच जाऊन. आता कुसुम म्हणते, मधुभाऊ अहो असा काय विचार करताय, वकिलांना कशाला भेटताय? मग मधुभाऊ म्हणतात, अगं जामिनावर सुटका झाली आहे माझी, खुनाच्या आरोपातून अजून सुटका झालेली नाहीये माझी अजून, दुसरा वकील नको का शोधायला? सायली मध्ये बोलत म्हणते, असं काय करता मधुभाऊ, तुमच्याकडे या शहरातला सगळ्यात चांगला वकील आहे, ह्यांनीच तुम्हाला जामीन मिळवून दिलाय ना मधुभाऊ. आपण असं मध्येच वकील बदलला तर आपलं किती नुकसान होईल, शिवाय आपण फी कसं भरणार? कुसुम सुद्धा सायलीचीच बाजू घेते. पण आता मधुभाऊ मात्र रागात आहेत. मधुभाऊ म्हणतात, काहीही गरज नाहीये मला या जुन्या वकिलाची, आणि अजून कुठली वाईट वेळ यायची बाकी राहिली माझ्यावर, तशीच माझ्यावर वेळ आली ना तर मी किडनी विकीन त्या फी साठी. काही गरज नाहीये मला, वकील जुना नकोय म्हणजे नकोय. सायली तरी सुद्धा बिचारी अगदी केविलवाणा प्रयत्न करते मधुभाऊंना समजून सांगण्याचा. अहो मधुभाऊ असं काय करता, हे बघा असं रागाच्या भरात निर्णय नका घेऊ तुम्ही. अहो आपलं केस यांच्या हातात असणं जास्ती महत्वाचं आहे. हे खूप हुशार आहेत आणि हेच सोडवतील तुम्हाला. कुसुम म्हणते, हो ना मधुभाऊ, मला असं वाटते की तुम्ही हा निर्णय जरा विचारपूर्वक करावा. कारण आता मधुभाऊ तिच्याकडे रागाने बघायला लागतात म्हणून कुसुम जरा हळू आवाजात बोलते. सायली म्हणते, असं काय करता मधुभाऊ, जे काही झालंय त्याचा आपल्या केसवर नका परिणाम होऊ देऊ. माझं लग्न आणि केस या दोन्ही गोष्टी आपण वेगळ्या ठेवूयात मधुभाऊ. मधुभाऊ म्हणतात, कुसुम तुझ्या या बहिणीला सांग, तिचं लग्न आणि माझी केस त्याच वेळेला वेगळी ठेवली असती ना तर ही वेळ आपल्यावर आलीच नसती. आता मधुभाऊ लगे तारा तारा निघतात, चप्पल घालायला लागतात आणि निघायला लागतात. ही सायली म्हणते, मधुभाऊ थांबा ना,
ऐका ना मधुभाऊ, अहो माझ्यावर विश्वास ठेवा. पण मधुभाऊ गेले बाहेर वकील पाहायला. सायली आता अशी डोक्याला हात मारून घेते बिचारी. काय करणार आता, जे नशिबात आहे तेच घडतं. पण आता इकडे बघा प्रेक्षकांनो, या कल्पनाताई काही जेवलेल्या नसतात. हे मधुभाऊ बाहेर गेल्यानंतर सायली बिचारी अशी डोक्याला हात मारून घेते. आता हे काय होऊन बसले, अरे देवा. कुसुम बिचारी तिची समजूत घालत असते. आता इकडे या विमलबाई म्हणतात की अहो पूर्णाई, अहो कल्पनाताईंनी कालपासून काहीच खाल्लेलं नाहीये हो. त्यांच्या पोटात अगदी अन्नाचा एक कण सुद्धा गेलेला नाहीये. मी काय म्हणते, मी हे पोहे केलेत, तुम्ही स्वतः जाऊन त्यांना देता का, म्हणजे त्या काहीतरी खातील तरी. आता पूर्णाजी म्हणतात बरं बरं, आणि इकडे विमल, मी जाऊन देते. मग विमल म्हणते तसं मी सकाळी कॉफी घेऊन गेले होते, पण त्यांनी दरवाजा उघडलाच नाही. तुम्ही जा ना पूर्णाजी आणि त्यांना खाऊ घाला ना. मग आता लगेच पूर्णाजी म्हणतात हो हो, तिच्या पोटात जायलाच पाहिजे 2 घास, नाही तर तब्येत बिघडेल पोरीची. आता लगेच हा अश्विन म्हणतो पूर्णाजी मी घेऊन जाऊ का तुला वरती. आता पूर्णाजी म्हणतात चल चल बाबा चल. अश्विन हे सगळं अर्जुन हे सगळं ऐकतो आणि आता खाली येत म्हणतो थांब पूर्णाजी, मी नेऊन देतो मॉमला नाश्ता. असं म्हणून त्याने ती प्लेट उचलली आहे आणि आता तो कल्पनाताईंच्या बेडरूम जवळ जातो आणि दरवाजा वाजवून म्हणतो मम्मा, अगं दार उघड ग. अगं तू हवं तर माझ्याशी एकही शब्द बोलू नकोस, पण जेवणावर राग काढू नकोस मम्मा. ए मम्मा, अगं प्लीज प्लीज दार उघड. मम्मा वाटलं तर तू माझ्याशी बोलू नकोस, पण तू काहीतरी खाऊन घे. मी नाश्त्याची प्लेट आणलीये ग, तू ती खाऊन घे ना. ती फक्त आतमध्ये घे वाटलं तर. प्लीज मम्मा घे ना ही प्लेट, मग मी जाईन इथून हवं तर. मम्मा माझा राग नको ग खाण्यावर काढू, प्लीज मम्मा काहीतरी खाऊन घे. पण कल्पनाताई काही अर्जुनला दाद देईनात. म्हणजे पहा प्रेक्षकांनो, माणूस रागाच्या भरामध्ये अगदी सख्ख्या माणसाला पण विसरतो. म्हणजे आता हिचा रक्ताचा पोरगा हिला एवढं म्हणतोय की घे बाई खाय बाई, पण आता ही कल्पना बघा प्रेक्षकांनो, म्हणजे काय होतं ते सांगते मी, असं का बोलते ते. आता ही प्रतिमा येते तेवढ्यात पूर्णाजी खूप खुश होतात. अर्जुन हे सगळं वरूनच बघत असतो त्या कल्पनाताईंच्या रूम जवळ. प्रतिमा त्या आल्याला विचारतात कशी आहेस पूर्णाई. मग आता या पूर्णाजी म्हणतात जिवंत आहे बाई, काय ते एवढं खरं. अस्मिता लगेच म्हणते तन्वी, अगं तू तिथे का उभी आहेस, आतमध्ये ये ना. मग या पूर्णाजी पण म्हणतात ये ना बेटा तन्वी, आत ये. पण आता लगेच प्रिया नाटकं करायला लागते आणि म्हणते अगं नको पूर्णाजी, मी इथेच ठीक आहे. पूर्णाजी म्हणतात मेलेल्या माणसाला अजून का मारतेस ग तन्वी. आतापर्यंत तू जे काही कळकळीने सांगत होतीस ते आम्ही कधी ऐकून घेतलं नाही बघ. आता या अर्जुनला एवढा राग येत असतो प्रियाचा की विचारूच नका. आता या पूर्णाजी पुढे म्हणतात आत्ता लक्षात आलंय ग आम्हाला, तू बरोबर होतीस, आमचीच नाणी खोटी होती बाई. आता असं बोलल्यानंतर अर्जुनचा तिकडून संताप संताप होत असतो. आता या पूर्णाजी तन्वीला म्हणतात, म्हणजे प्रियाला म्हणतात मला माफ कर ग तन्वी, खरंच मला माफ कर. आता लगेच प्रिया म्हणते पूर्णाजी, अगं काय ग, अगं असं काय करतेस. अगं मोठ्या माणसांनी कधी लहान्या माणसाची माफी मागायची असते का. नाही ग पूर्णाजी, अजिबात नाही. अगं हे माझं कुटुंब आहे, या कुटुंबाला सावरण्याची धडपड करते मी. तुम्ही सगळी माझी माणसं आहात की नाही पूर्णाजी, अगं असं हात नको ग जोडू. मग पूर्णाजी प्रियाला म्हणतात ये ये ग तन्वी ये. आता इथे ना प्रेक्षकांनो जरा अगदी नाटकीय पद्धतीप्रमाणे त्यांनी या प्रियाचं पाऊल सुभेदारांच्या घरात पडलंय असं दाखवलं. म्हणजे ते जरा जास्ती फ्लॅश केलं त्यांनी. प्रियाचा सुभेदारांच्या घरामध्ये झाला असा गृहप्रवेश असं म्हणायला हरकत नाहीये. प्रिया अशी तोऱ्यात आली आहे बरं का घरामध्ये. पूर्णाजी आणि प्रिया मॅचिंग झाल्याकडे आज. पूर्णाजीनं लगली आपुलकीनं तिला जवळ बसवलं. लगेच प्रिया म्हणते पूर्णाजी, अगं आता जुनं काहीही उकरून काढू नकोस ग. अगं सत्य समोर आलं ना, या सगळ्या गोष्टीतच आनंद आहे बघ मला. मग लगेच या प्रतिमा त्या म्हणतात अगं तन्वी, मला तर असं वाटतंय की आपण आता तोच विषय नको बोलूयात. पुढे काय होणार आहे ह्याची काळजी नको का करायला. पूर्णाई, कल्पना कशी आहे हो. मग पूर्णाजी म्हणतात अगं फार बरी नाहीये ग ती. कालपासनं तिने स्वतःला कोंडून ठेवलंय. तिच्या पोटामध्ये अन्नाचा एक कण पण गेलेला नाहीये बघ. आता प्रिया म्हणते बापरे, एवढं मनाला लावून घेतलं का मामीने. नाही, ती खूप सेन्सिटिव्ह आहेच बिचारी, मला माहिती येते. पण पूर्णाची, अगं मी जाऊ का, मी जाऊन एकदा बोलू का मामीशी, माझी खात्री आहे
मी बोलवलं ना तर माझी मामी नक्की खाली येईल. आता प्रियाचा ओव्हर कॉन्फिडन्स तिला नडेल प्रेक्षकांनो, असं मला वाटलं होतं. पण काय झालं बघा, म्हणजे मी तुम्हाला जे आधी बोलले ना वाक्य, की स्वतःचं पोटचं पोरगं त्या बाईला बाहेर बोलवतंय, पण ती बाई रागामध्ये आंधळी झाली आहे आणि ती कल्पना या प्रियाच्या एका बोलवण्यावरती दरवाजा उघडते. पण प्रिया कशी नाटकी नाटकी बोलते बघा प्रेक्षकांनो. म्हणजे या अख्ख्या मालिकेमध्ये एकटी प्रिया तेवढी हुशार आहे, बाकी सगळे खरंच मठ्ठ दाखवलेत त्यांनी. आता लगेच पूर्णाजी सुद्धा या अशा त्या जिन्याच्या जवळ उभ्या राहतात आणि या प्रतिमा त्याचा हात धरून आता या दोघी खाली उभ्या आहेत जिन्याजवळ आणि ही बया आली लगेच वरती. आणि आता कल्पनाताईंना असं दरवाजाच्या आडून म्हणते, अगं मामी दार उघड ग, मला कळतंय तुझी फसवणूक झालीये आणि तेही सख्ख्या मुलाकडून आणि तुझ्या स्वतःच्या सुनेकडून ग. अगं काय ग मामी, तू ज्या मुलीसाठी त्रास करून घेतेस ना तिकडे ती मुलगी अगदी आनंदात असणार आहे बघ. आणि मामी तू कशाला स्वतःला त्रास करून घेतेस. या अर्जुनला असं वाटतंय एक कानाखाली हाणावं हिच्या, पण बिचारा बांधला गेलाय ना, काय करणार. आता ही पुढे म्हणते प्रिया, अगं मामी तुझी या घराला गरज आहे ग. अगं तू दार उघड ना मामी. अगं असा रागराग करू नकोस, पूर्णाजीसाठी तरी दार उघड. अगं प्लीज कल्पना मामी दार उघड न ग. आता एवढं सगळं चोपडून चापडून बोलू लागली, कल्पना मामी करू लागली. आणि आता लगेच त्या कल्पना मामीनं उघडलं ना दरवाजा. आता तिने दरवाजा उघडल्यावर अर्जुनला फार राग येतो प्रेक्षकांनो. आणि अर्जुनला नवलच वाटतं की माझी माया ती माझी माया नाही आणि ही खोटारडी दोन शब्द काय बोलली, लगेच आपली आई पघळली. खरंच ना प्रेक्षकांनो, कोणालाही राग येईल ना आणि मग अशाच गोष्टीमुळे गैरसमज वाढत जातात. असं पडदार्जीनं झालं ना की सगळ्यात आधी आपल्या लोकांनाच या गोष्टीचा त्रास होतो. आता प्रिया या कल्पनाने दार उघडल्यावर तिला अशी घट्ट मिठी मारून घेते आणि हा भाग त्यांनी इथेच संपवला या सीन. आणि पुढे पुन्हा त्यांनी तोच प्रोमो दाखवलाय की मधुभाऊ सायलीला अर्जुनचा फोन उचलू देत नाही आणि तिला म्हणतात की तू जर अर्जुनशी संपर्क केला तर माझं मेलेलं तोंड बघशील वगैरे वगैरे. पण बहुधा तरी आता या मालिकेचा आज ना उद्या नवीन प्रोमो येईल असं वाटतं खरी. बघूयात आता पुढे काय काय तमाशे पाहावे लागतात अजून आपल्याला. प्रेक्षकांनो, अप्पूची मालिका तुम्ही एन्जॉय करत आहात ना. आपल्या मी अनघा माझी आवडती सिरियल या चॅनलवर छान आहे ती मालिका सुद्धा. आता या मालिकेनंतर मी लगेचच ती मालिका देते आणि मग घरोघरीचा रिव्ह्यू देते. एलपीचा रिव्ह्यू माझ्या दुसऱ्या पिंक चॅनलवर येतो. नक्की सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा आणि नवीन मालिकेचा पण मी रिव्ह्यू देते. मी कालच सांगितलं तुम्हाला, लिंक पण कालच्या कमेंट सेक्शन मध्ये मी तुम्हाला दिली होती. आजचा हा आपला ठरलं तर मग मालिकेचा भाग कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा. आता काही ना काही त्यांना नवीन ट्रॅक आणावाच लागेल प्रेक्षकांनो, कारण जास्ती दिवस ते हे रडगाणं दाखवू शकत नाही. आता बघूयात पुढे काहीतरी इंटरेस्टिंग ट्विस्ट नक्की येईल. भेटूयात उद्या सकाळी पुन्हा एकदा. ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन रिव्ह्यू सहित. प्रेक्षकांनो प्लीज तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे माझा रिव्ह्यू तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर कसा वाटला आजचा रिव्ह्यू कळवा. धन्यवाद.